इव्हनिंग मित्रांनो, कसे आहात? खरं तर हा प्रश्न विचारत असताना मलाही काहीसं फॉर्मॅलिटी केल्यासारखंच वाटतंय. त्याचं कारण मला या प्रश्नाचं उत्तर माहीत आहे की आपण सर्वजण कोविड-19च्या दहशतीखाली गेल्या 4 महिन्यापासून जीवन जगतोय. तरीसुद्धा एकमेकाशी संवाद केल्याच्या नंतर सर्व काही दुःख हलके होतात असं म्हणतात. म्हणून मी आज तुमच्यासमोर हा व्हर्च्युअल संवाद करण्यासाठी आलेलो आहे. मला सर्व पालकांना, आमच्या विद्यार्थ्यांना प्रथमतः हा विश्वास द्यायचा आहे की आपल्याला माहीत आहे की खूप अंधारी रात्र आहे. पलीकडे कुठेही काहीही आशेचा किरण सध्या दिसत नाही. परंतु अशा निगेटिव्ह वातावरणामध्ये सुद्धा आपले पेशन्स चेक करण्याचं काम निसर्ग करतोय असं मला वाटतं. यालाही त्या ठिकाणी आपण पुरून उरू असा मला आत्मविश्वास आहेच. कारण मला माहीत आहे की आपण खूप संकटांना झेलून इथपर्यंत पोहोचलेला आहेत. म्हणून मला फक्त एकदा आठवण करून द्यायची आहे की ही कोरोनाचं संकट जे आहे हे आपल्या भूतकाळातील संकटाच्या तुलनेत अत्यंत छोटं आहे. म्हणून आपण याला झेलत, याला फाडून, याला चिरून अगदी पेनिट्रेट करून पुढे जाऊ, हा मला आपल्या समोर सर्वांना आत्मविश्वास द्यायचा आहे. या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत सर्वात मोठं नुकसान या कोरोना व्हायरसमुळे झालेलं आहे. आपण सर्वजण त्याशी परिचित आहोतच. परंतु या कोरोना व्हायरसमुळे भारतातीलच नाही तर जगातील संपूर्ण वातावरण गडद झालेलं आहे आणि सर्वच क्षेत्र यामध्ये बाधित झालेले आहेत. परंतु मी इथे तुमच्या समोर फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये नेमका काय बदल झाला आहे यावरती निवेदन करण्यासाठी आलेलो आहे. तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे की शिक्षण क्षेत्रावरती सुद्धा खूप दूरगामी परिणाम या कोविड-19चा झालेला आहे. आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी 15 जून रोजीच गव्हर्नमेंटनं अकॅडमिक इयर डिक्लेअर केलेला आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे असा महाराष्ट्र सरकारचा GR अगदी 15 जूनलाच नेहमीप्रमाणे आलेला आहे. आता बराच वेळा या शासकीय टर्मिनॉलॉजी ज्या असतात त्या एक कॉमन मॅन, आम आदमी आपण ज्याला म्हणतो, त्यांच्या समजण्याच्या पलीकडे असतात. शैक्षणिक वर्ष सुरू झालं म्हणजे नेमकं काय झालं तर सिस्टम सुरू झाली. ती सिस्टम फिजिकल आहे का डिजिटल आहे का आणखी काय व्हर्च्युअल आहे हा वेगळा भाग. सिस्टम सुरू झाली याचा अर्थ की या वर्षामध्ये ज्या ज्या काही शैक्षणिक स्टेजेस ठेवलेल्या आहेत दरवर्षीप्रमाणे त्या डेटला पुढे जाणार आहेत. अगदी शेवटची परीक्षा सुद्धा दरवर्षीप्रमाणे त्याच डेटला त्या ठिकाणी होणार आहे. मग प्रश्न पडतो की 15 जूनला शैक्षणिक वर्ष सुरू झालं, मग शाळा सुरू झाल्या का, कॉलेज सुरू झाले का, क्लासेस सुरू झाले का? तर याचा आणि शैक्षणिक वर्षाचा काही एक संबंध नसतो. शैक्षणिक वर्ष सुरू झालं म्हणजे त्या ठिकाणी आता प्रत्येकानं आपला अभ्यास सुरू करावं आणि वेळेला परीक्षा द्यावी असा इतकाच त्याचा अर्थ निघतो. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याची प्रचिती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने येताना दिसते. जर अमेरिकेमध्ये आपण जर थोडासा प्रकाश टाकला की अमेरिकन एज्युकेशन इन्स्टिट्यूट जे आहेत, अमेरिकन एज्युकेशनल जेवढे काही कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांनी यामध्ये काय केलेलं आहे तर त्यांनी याआधीच डिक्लेअर केलेलं आहे की यावर्षी आम्ही कुठल्याही प्रकारे फिजिकल एकही क्लास घेणार नाही. पूर्ण शैक्षणिक वर्ष आम्ही डिजिटली फक्त कंडक्ट करणार आहोत आणि एक्झामसुद्धा मोस्ट प्रोबॅबली ह्या ऑनलाईन घेणार आहोत. हे अमेरिकेच्या सर्व शैक्षणिक क्षेत्रानं याआधी डिक्लेअर केलेलं आहे. भारतामधील शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय चालू आहे? भारतामध्ये खूप मोठा गोंधळ या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. परंतु IIT हे नाव आपण ऐकलं असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. भारताचं शैक्षणिक क्षेत्र ज्याच्या नावाने ओळखलं जातं ते IIT आहे. जसं आपल्याला माहीत आहे की काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष
बिल क्लिंटन ज्यावेळी भारतामध्ये आले होते आणि त्यांनी काय IITsला भेट दिली होती, त्यावेळी त्यांनी अमेरिकेत गेल्याच्या नंतर जबाबदारीने एक स्टेटमेंट केलं होतं की अमेरिकेच्या प्रमुख 7ही विद्यापीठांना ज्याची सर करता येणार नाही असं एक इन्स्टिट्यूट भारतामध्ये आहे आणि त्याचं नाव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आहे. मोस्ट रेप्युटेड. अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं की IITतून करिअर करायचं. मी हे यासाठी सांगतोय की IITचं जे काही 18 IITचे कॅम्पस भारतामध्ये आहेत, सुदैवानं महाराष्ट्रामध्ये आपल्या एक आहे मुंबईला IIT पवई. तर या IIT पवईनं भारतामध्ये सर्वात आधी डिक्लेअर केलेलं आहे की शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये एकही लेक्चर आम्ही फिजिकली घेणार नाही. तर जे काही आम्ही शैक्षणिक वर्ष चालवणार आहे ते संपूर्णपणे डिजिटल आणि व्हर्च्युअल चालवणार आहे. IIT इज द फर्स्ट कॅम्पस, फर्स्ट इन्स्टिट्यूट who has declared that we are not going to conduct a single physical lecture in this academic year. आणि ज्यावेळी IITने दिशा दिलेली असते ना, त्यावेळी भारतातील शैक्षणिक क्षेत्र IITला फॉलो करत असतं. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या प्रमुख युनिव्हर्सिटीज आहेत त्यांनी काय केलेलं आहे, तर या सगळ्या युनिव्हर्सिटीजनं कॉमनली असं ठरवलेलं आहे की आम्ही जूनला अकॅडमिक इयर सुरू करत नाही, तर आम्ही ते सप्टेंबरमध्ये सुरू करतोय आणि मेला आम्ही ते कन्क्लूड करणार आहे. म्हणजे जूनमध्ये सुरू होणारं अकॅडमिक इयर जवळपास 4 महिन्यानं त्यांना पुढं ढकललेलं आहे. आणि याही पलीकडे त्यांनी आणखी एक स्टेटमेंट केलेलं आहे की यावर्षी जवळपास आम्ही 60 ते 70% डिजिटल एज्युकेशन देणार आहोत आणि परिस्थितीनुसार 30 ते 40% फक्त फिजिकल एज्युकेशन देणार आहोत. म्हणजे सगळ्या युनिव्हर्सिटीनं जी मेथड ऑफ लर्निंग, मेथड ऑफ टीचिंग प्रेफर केलेली आहे, दॅट्स कॉल्ड ॲज अ हायब्रिड मेथड ऑफ टीचिंग. काही प्रमाणात ऑनलाईन, काही प्रमाणात ऑफलाईन अशा प्रकारची टीचिंग मेथड त्यांनी सिलेक्ट केलेली आहे. ज्या काही देशामध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रमुख परीक्षा आहेत, उदाहरणार्थ मुलं 12वीतून ज्यावेळी त्या ठिकाणी मेडिकलचं करिअर करण्याचा विचार करतात त्यावेळी त्यांना मेडिकलला जाण्यासाठीची एक एंट्रन्स एक्झाम ठेवलेली आहे, जशी आपल्या सर्वांना माहीत आहे, ज्याला आपण नीट म्हणतो, NEET, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. दरवर्षी आपण पाहतो की ही परीक्षा कधी असते, तर फिक्स असते 5 मेला ही परीक्षा असते. मग 2020चं सध्याचं काय स्टेटस आहे, तर 5 मेला होणारी ही परीक्षा या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पुढे ढकलण्यात आली. सुरुवातीला ती 26 जुलैला अनाऊन्स झाली. आता 26 जुलै त्या ठिकाणी जवळ येत असताना गव्हर्नमेंटच्या असं लक्षात आलं की 26 जुलैला सुद्धा परीक्षा घेणं शक्य नाही, म्हणून त्यांनी ती पुन्हा एकदा पुढे ढकलली. पुन्हा पत्र आलेले आहेत. सुदैवानं त्या ठिकाणी आपली जी CBSE स्कूल आहे, ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल, इथं पण नीटचं सेंटर सध्या यावर्षी आलेलं आहे. त्यामुळे त्यांचं जे लेटर आहे ते मी पाहिलं, त्यांनी लेटर पाठवलं आहे की कोविड-19च्या पार्श्वभूमीवरती ही एक्झाम आम्ही आता 13 सप्टेंबरपर्यंत पुढे पोस्टपोन करत आहोत. आणि त्यामध्ये एक वाक्य असं आहे की जर फेवरेबल कंडिशन नसतील तर ती आणखी काही दिवस पुढे जाऊ शकते. इंजिनिअरिंग आणि IIT, NITला जाणाऱ्या मुलांसाठीची जी एक्झामिनेशन असते, JEE जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन, जनरली ही कधी होते, तर मागील 2 वर्षापासून ती 2 टप्प्यामध्ये होते. एक जानेवारीमध्ये होते आणि दुसरी एप्रिलमध्ये होते. अर्थात ती ऑनलाईन होतीच, पहिलीच ऑनलाईन आहे. पण आता तीही परीक्षा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकललेली आहे. कल्पना करा, जानेवारीत होणारी, एप्रिलमध्ये होणारी परीक्षा सप्टेंबरपर्यंत पुढे गेली, म्हणजे 6 महिने पुढे ढकललेली आहे. सिव्हिल सर्व्हिसेसमधल्या ज्या प्रमुख एक्झामिनेशन्स आहेत, MPSC असेल, UPSC असेल, याही परीक्षा त्या त्या बॉडीनं जवळपास 6 महिने पुढे ढकललेल्या आहेत. हे मी सर्व कशासाठी सांगतोय? शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय बदल झालेले आहेत हे आपण सर्वांना परिचित व्हावेत यासाठी मी सांगतोय. आणि मग एवढे सगळे बदल झालेले आहेत, सगळं पोस्टपोन होताना दिसतंय. शैक्षणिक क्षेत्रामध्ये समोर काळोख दिसतोय, अंधार दिसतोय. मग आता एज्युकेशनल फील्डचं कसं होणार, हा प्रश्न सर्वांच्या समोर उभा राहिलेला आहे. पण मला या प्रसंगी स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं. विवेकानंदांनी असं म्हटलं होतं, एज्युकेशन इज अ परफेक्च्युअल प्रोसेस
इट नेव्हर स्टॉप्स. एज्युकेशन इज अ परपेच्युअल प्रोसेस, इट नेव्हर स्टॉप्स. निरंतर जाणारी ही प्रोसेस आहे, ही कधीही थांबू शकत नाही. हे त्या ठिकाणी विवेकानंदांना त्या काळामध्ये सांगितलं होतं. आणि म्हणून किती जरी अंधार समोर दाटलेला असेल तरी सुद्धा आपल्याला ही प्रोसेस, एज्युकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी आपल्याला थांबून चालणार नाही. आता यामध्ये काय होतं की ज्यावेळी अशी परिस्थिती समोर येते त्यावेळी जी प्रमुख यंत्रणा असते, ज्याला आपण सरकार असं म्हणतो, या यंत्रणेला काही लोकाभिमुख निर्णय घ्यावे लागतात. अर्थात ते फायदेशीर किती, त्याचे तोटे काय याचा विचार नंतर होतो, पण लोकांना काय आवडतं असे निर्णय या यंत्रणेला, सरकार नावाच्या या एकंदरीत सिस्टमला घ्यावे लागतात. आणि म्हणून सध्या सरकार निर्णय असा घेत आहे की हे जे काही मुलं आहेत, मग ते 1ली ते 10वीचे असतील, 11वी 12चे असतील, तर यांना कोविड-19मुळे यांचा जो बराचसा भाग या अकॅडमिक इयरचा लॉस होतोय. त्यामुळे आम्ही 30% सिलेबस कमी करणार आहोत, 40% सिलेबस कमी करणार आहोत, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बोर्डाच्या घोषणा होताना दिसत आहेत. आता हे योग्य का अयोग्य, या प्रश्नाचं उत्तर एक असू शकत नाही. कारण तुम्ही कोणत्या चष्म्यातून बघता यावरती अवलंबून आहे की या प्रश्नाचं उत्तर कसं आहे. विद्यार्थ्यांच्या चष्म्यातून जर बघितलं तर विद्यार्थी खूप खुश झाले असतील की आता सिलेबस कमी झालाय म्हणजे पेपर सोपा निघणार आहे. परंतु पालकांच्या चष्म्यामधून ज्यावेळी आपण या समस्येकडे पाहतो त्यावेळी निश्चितपणे पालक म्हणून तुम्हाला दुःख व्हायला पाहिजे की सिलेबस कमी झालेला आहे. सिलेबस कमी झाला म्हणून कमी चॅप्टर शिकवायचे, त्यावरतीच परीक्षा घ्यायची आणि त्यावरतीच 95% घ्यायचे, हा प्रोसेसचा भाग झाला. परंतु यामध्ये सॅटिस्फॅक्शन आहे का, तर निश्चित नाही. मला सर्व मित्रांना सांगायचं आहे की जर आज 10वीचा सिलेबस कमी झाला असेल, 30% 40% सिलेबस कमी झाला म्हणजे 60-70% शिकवायचा, त्यावरती परीक्षा घ्यायची आणि उत्तुंग मार्क्स मिळवायचे. परंतु जो सिलेबस कमी झालेला आहे त्यावरती आधारित असणारा 11वीचा जो सिलेबस आहे, 12वीचा जो सिलेबस आहे, तो आपले पाल्य कसे हँडल करतील हा प्रश्न तुम्हा सर्वांना पडला पाहिजे. आपण जागरूक पालक आहात. आपण एज्युकेशन का घेतोय? पूर्वीच्या काळी पारंपरिक पद्धतीने एज्युकेशन घेतलं जायचं, पण आज आपण प्रोफेशनल पद्धतीने एज्युकेशन घेतोय. एज्युकेशन का घेतोय? आय वॉन्ट पोस्ट, आय वॉन्ट प्रेस्टीज, आय वॉन्ट मनी. आय थिंक दीज आर ओनली 3 इम्पॉर्टंट रिझन्स ऑफ एज्युकेशन्स. ठीक आहे, यानंतरचे जे काही परमार्थ रूपी अशा प्रकारचे एज्युकेशनचे फायदे असतात ते तर आहेतच, पण प्रत्येक जण हा स्वतःची प्रेस्टीज आणि स्वतःची पोस्टसाठी एज्युकेशन घेत असतो, रोजीरोटीसाठी एज्युकेशन घेत असतो. 11वी आणि 12वीचा सिलेबस कमी होतो. मग माझं त्या ठिकाणी विचारणा अशी आहे, NTLA जी नॅशनल टेस्टिंग एजन्सी आहे, की तुम्ही नीटचा सिलेबस कमी करणार का? तुम्ही JEEचा सिलेबस कमी करणार का? तुम्ही CETचा सिलेबस कमी करणार का? तर याचं उत्तर त्या ठिकाणी कुणीही देत नाही. किंबहुना त्याचं उत्तर नाही असंच आहे, फक्त ते आज द्यायचं नाही, काही काळानंतर ही यंत्रणा तुम्हाला देणार आहे. आणि मग 12वीचे तुम्ही 30% चॅप्टर्स काढून टाकता आणि नीटच्या परीक्षेत मात्र सर्व चॅप्टर ॲज इट इज ठेवता. मग या मुलांना मार्क्स कसे पडणार आहेत? तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी ह्या सगळ्या एकंदरीत प्रोसेसमध्ये आपण गाफील राहू नये. सध्या कोरोनाचा रेट पाहता मी अत्यंत जबाबदारीनं त्या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधतोय. सध्याचा कोरोनाचा रेट पाहता आज तुम्ही पाहताय बीडची काय परिस्थिती आहे. काल 60 पॉझिटिव्ह आले, आज 50 पॉझिटिव्ह आले जिल्ह्यामध्ये. 25 ते 30 शहरामध्ये दररोज पॉझिटिव्ह येताना दिसत आहेत. म्हणजे हा रेट मार्च, एप्रिल, मेच्या तुलनेत वाढला का कमी झाला? वाढला आहे. काही गोष्टी कशा असतात त्या निश्चितपणे त्रिकालाबाधी सत्य असतात, ते आपल्याला स्वीकाराव्या लागतात. हा रेट वाढत चालला आहे आणि तज्ज्ञांचं असं मत आहे की ऑगस्टमध्ये हा पीक पॉईंटवरती असेल, हा रेट वाढत जाईल. आता त्याच्यावरती आकडेवारी सांगणं इथं उचित होणार नाही, परंतु तज्ज्ञांची आकडेवारी पाहता अंगावरती काटा येतो की अशी परिस्थिती जर राहिली तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी
एकमेकाला धीर देत राहावं लागेल, हे अत्यंत त्या ठिकाणी मला असं वाटतं की काळाची गरज राहील. कारण प्रत्येकजण खचत चालला ही बाहेरची परिस्थिती पाहता. तर हा रेट सर्व पाहता मी जबाबदारीने सांगतोय की हे वर्ष कंप्लीट ऑनलाईन राहील अशा प्रकारची परिस्थिती आहे. जर 9वी 10वी 11वी 12वीच्या स्कूल सुरू झाल्याच तर मला खूप आनंद होईल. परंतु तुम्हाला या ठिकाणी मी जबाबदारीने हे सांगतोय की या संदर्भात गेल्या 4-5 महिन्यापासून कोचिंग क्लासेस बंद असल्यामुळं आणि कोचिंग क्लासेसचं जे महाराष्ट्रातलं असोसिएशन आहे, प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन, याचा राज्याचा कार्याध्यक्ष असल्यामुळे अगदी सरकारच्या मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत, शिक्षण मंत्र्यांपर्यंत या संदर्भात निवेदन देऊन बैठका लावल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी जे उत्तर दिलेले आहेत ते समाजहिताचीच आहेत. निश्चित त्याला आपण डिनाय करू शकत नाही. पण मला इतकं कळलेलं आहे की ह्या वर्षात कदाचित फिजिकल क्लासेस इथून पुढे क्लासरूम भरेल का नाही अशा प्रकारचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा राहिलेला आहे. फक्त कोण कोणाला डायरेक्ट आता बोलत नाही, सर्वांना आशावादी राहावं, ऑप्टिमिस्टिक असावं म्हणून प्रत्येक डेट वाढवत चाललेली आहे. 1 महिन्याने येईल, 2 महिन्याने येईल, 3 महिन्याने येईल. परंतु ॲक्च्युली मला जो अभ्यास झाला या प्रोसेसचा की या वर्षामध्ये 80 ते 90% काम ऑनलाईनच होईल. यामुळं आपण गाफील राहू नका. आपण त्या ठिकाणी कधीतरी शाळा उघडेल, कधीतरी कॉलेजेस उघडतील, कधीतरी क्लासेस उघडतील, या आशेवरती जर आपल्या पाल्याला एज्युकेशनपासून दूर ठेवलं असेल तर कृपया मला त्या ठिकाणी सर्वांना विनंती करायची आहे की आपण चुकताय. आता आपण ऑनलाईनमध्ये सामील व्हा. आता ऑनलाईन एज्युकेशन घ्या. मी याच्या आधी पण सांगितलेलं आहे आणि आत्ता पण सांगतोय की प्रोफेशनल करिअर अकॅडमीचे जे ऑनलाईन लेक्चर्स आहेत एकदा आपण पहा. मुद्दामून त्या ठिकाणी पब्लिकमध्ये यूट्यूबवर वगैरे आपण अद्याप टाकलेले नाहीत, पण येत्या काही दिवसामध्ये काही लेक्चर्स लोकांना समजावेत की जे बीडला एज्युकेशनच्या बाबतीत पिन पॉईंटवरती पकडतात त्या सगळ्या, मग ती शिक्षणाची पंढरी लातूर असेल किंवा त्या ठिकाणी अगदी कोटा शहरातले लेक्चर असतील, त्या सगळ्यांना समोरासमोर चॅलेंज देणारे अत्यंत ताकदीचे लेक्चर्स प्रोफेशनलमधून डिलिव्हर होत आहेत. काही बॅचेस ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत. आपणास माहीत असेल की 1 जूनला 10वीची बॅच सुरू झालेली आहे, 8 जूनला सॉरी, आणि 15 जूनला 5वी ते 10वीच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत आणि 10 जूनलाच 11वी 12वीच्या बॅचेस सुद्धा सुरू झालेल्या आहेत. जे कोणी विद्यार्थी प्रोफेशनलच्या ऑनलाईन सिस्टममध्ये जॉईन असतील त्या सर्वांना जर आपण विचारलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी ते तुम्हाला सांगतील की हे कोणत्या कॅटेगरीतले लेक्चर्स आहेत, कशा पद्धतीनं शूट केलेले लेक्चर्स आहेत, त्यातलं कंटेंट कसं आहे. ज्यावेळी ऑनलाईनमध्ये काय होतं की काही झाकता येत नाही, त्यामुळे बरेचसे इन्स्टिट्यूट ऑनलाईन यायला घाबरतात. कारण जेव्हा आम्ही फिजिकल शिकवत असतो त्यावेळी 4 भिंतीच्या आतमध्ये त्या ठिकाणी आम्ही शिकवतो आणि त्यामुळं काय त्या ठिकाणी कंटेंट कोणाचा आहे, एक्सप्लेनेशनची पद्धत कशी आहे, डिलिव्हरिंग प्रोसेस कशी आहे, हे त्या ठिकाणी पालकांपर्यंत जात नसतं आणि म्हणून असे इन्स्टिट्यूट निश्चितपणे पालकांपासून वाचतात. पण आता ज्यावेळी ऑनलाईन सुरू झालं आहे त्यावेळी पालक निश्चित तुलना करतात आणि केलीच पाहिजे. म्हणून मला सर्वांना अत्यंत विनम्रपणे सांगायचं आहे की कुठल्याही लेक्चरची आपण कोणत्याही शहरातल्या कुठल्याही दुसऱ्या लेक्चरबरोबर तुलना केली ऑनलाईन तर त्यापेक्षा कंकणभर सरस अशाच पद्धतीचे लेक्चर्स प्रोफेशनलमधून डिलिव्हर होत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी शाळा सुरू होतील का, कॉलेज सुरू होतील का, तर अशा प्रकारच्या मला असं वाटतं की गोष्टीची वाट पाहत आपण जर बसला असाल तर आपल्या पाल्याचं नुकसान होईल. म्हणून मला सर्वांना त्या ठिकाणी विनंती करायची आहे की आता या धर्तीवरती येत्या 1 ऑगस्टपासून नव्या बॅचेस प्रोफेशनल लॉन्च करते. पहिली जे त्या ठिकाणी बॅचेस सुरू झालेल्या आहेत, 10वीच्या बॅचेस असतील, 5वी ते त्या ठिकाणी 9वीच्या बॅचेस असतील किंवा 11वी 12वीच्या बॅचेस असतील, ह्या ऑलरेडी आता ट्रॅकवरती आलेल्या आहेत. 3-3, 4-4 चॅप्टर्स त्यांचे संपलेले आहेत. म्हणून त्या बॅचमधले प्रवेश बंद केलेले आहेत. मधूनच त्या बॅचमध्ये एंट्री करून काही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजणार नाही आणि म्हणून येत्या 1 ऑगस्टपासून प्रोफेशनल 5वी ते 12वीच्या नवीन बॅचेस लॉन्च करत आहेत ऑनलाईन आणि ज्या दिवशी परमिशन येईल त्या दिवशी या बॅचेस कन्वर्ट होतील ऑफलाईन.
म्हणून मला सर्व पॅरेंट्सला पुन्हा एकदा सूचना करायची आहे, विनंती करायची आहे की आता ही शेवटची गाडी आहे. या गाडीमध्ये आपण जर नाही बसलो तर निश्चितपणे आपली वेळ चुकणार आहे. म्हणून त्या ठिकाणी मी तुमच्या समोर आज हा व्हर्च्युअल संवाद साधत आहे. या ठिकाणी शाळा जरी भरल्या किंवा फिजिकल क्लासेस जरी आमचे सुरू झाले तरी त्या संदर्भातला एक नियम असा येतोय की एखाद्या शाळेमध्ये, एखाद्या कोचिंग क्लासेसमध्ये जर एक पॉझिटिव्ह केस त्या ठिकाणी सापडली तर पुढचे 28 दिवस तो कोचिंग क्लास किंवा ती शाळा, ते कॉलेज लॉकडाऊन करणार आहे. मग जर अशा प्रकारचे अनसर्टन्टीज आपल्या समोर दिसत असेल तर त्या फिजिकलवर आता विश्वास ठेवता येणार नाही. ज्या इन्स्टिट्यूटची ऑनलाईन प्रोसेस तगडी आहे अशाच इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला ॲडमिशन्स घ्यावे लागतील. आणि म्हणून हा कोरोना काय आपल्याला वर्षानुवर्ष आपल्याबरोबर राहणार नाही. जर या वर्षी विद्यार्थ्याचा अभ्यास बुडला तर पुढच्या वर्षी तुम्ही किती ट्राय करा, तो विद्यार्थी पुन्हा ट्रॅकवरती येणार नाही, हे वास्तव आपणास माहीत असू देत. आणि म्हणून या ठिकाणी की ही जी प्रोसेस सुरू होते, नवीन बॅचेस आता लॉन्च होत आहेत येत्या 1 ऑगस्टपासून, याची त्या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस जी आहे ती उद्यापासून सुरू होत आहे. तर अत्यंत या पूर्ण बाहेरच्या सिच्युएशनचा अभ्यास करून एक अफोर्डेबल अशा प्रकारचं फी स्ट्रक्चरसुद्धा पॅरेंट्ससाठी ठेवलेलं आहे. कारण मला जाणीव आहे 20 वर्षापासून या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे. जे काही त्या ठिकाणी मला प्रतिष्ठा मिळालेली आहे याच क्षेत्राने दिलेली आहे. म्हणून ही जिम्मेदारी माझी मला माहीत आहे. ती जिम्मेदारी खांद्यावरती घेऊनच या सगळ्या उरलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा घेऊन जाण्याचा प्रयत्न याद्वारे मी करतो आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की त्या ठिकाणी आता पॉझिटिव्ह या शब्दाची सुद्धा भीती वाटायला लागली आहे. नेहमी मी विद्यार्थ्यांना म्हणायचं की बी पॉझिटिव्ह, ॲक्ट पॉझिटिव्ह. पण आता पॉझिटिव्ह 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 हा कोरोनाच्या संदर्भात दररोज अहवाल येतोय की एवढे पॉझिटिव्ह, तेवढे पॉझिटिव्ह, म्हणून हा शब्दच आता निगेटिव्ह वाटायला लागलेला आहे. आणि मग अशा या वातावरणामध्ये त्या ठिकाणी जर आपण योग्य प्रकारे नियोजन करून आपल्या पाल्याचं शिक्षण योग्य ट्रॅकवरती ठेवलं तर मला वाटतं पुढचे वर्ष जे असतील ते निश्चित ऑप्टिमिस्टिक असतील, आशादायी असतील. म्हणून मला सर्वांना पुन्हा एकदा सूचित करायचं आहे की ही आता शेवटची बॅच असेल. यानंतर पुन्हा कुठलीही बॅच सुरू होणार नाही. कारण गव्हर्नमेंटचा सिलेबस हा 30% राहणार आहे का 70% राहणार आहे मला माहीत नाही. पण आम्ही मात्र 100% सिलेबस, जेवढा काही अभ्यासक्रम त्या ठिकाणी पुस्तकामध्ये आहे तेवढाच्या तेवढा अभ्यासक्रम या विद्यार्थ्यांचा शिकवणार आहोत. गव्हर्नमेंटचं किती कमी होतोय, किती जास्त होतोय याच्याशी देणं घेणं नाही. कारण या विद्यार्थ्यांना परीक्षार्थी बनवायचं नाही तर ज्ञानार्थी बनवायचं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा त्या ठिकाणी मी सर्वांना अपील करतो की आपण या नवीन बॅचेससाठी प्रवेश घेऊन आपल्या विद्यार्थ्यांचं जे थांबलेली ही शिक्षण प्रोसेस आहे, शैक्षणिक प्रोसेस आहे, ही पुन्हा एकदा पूर्ववत करावी. या सगळ्यांची जिम्मेदारी, या सगळ्यांची जबाबदारी घ्यायला मला निश्चित आवडेल. कुठल्याही विद्यार्थ्यांना, तो प्रोफेशनलचा असू देत की नसू देत, वर्षभरामध्ये कुठली त्याला जर शैक्षणिक अडचण येत असेल तर ती सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहील. जे काही शेतकरी बांधवांचे खेड्यातील मुलं आहेत, या खेड्यातील मुलांसाठी, ग्रामीण भागातील मुलांसाठी एक मी सेपरेट बॅच करतोय. तर या बॅचेससुद्धा फक्त या विद्यार्थ्यांनी शिकावं हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून येत्या 1 ऑगस्टपासून आपण तो लॉन्च करतोय. म्हणून त्या ठिकाणी ज्यांना कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या संदर्भात आपल्याला निश्चितपणे प्रोफेशनलच्या ऑफिसचे आपण संपर्क करा. सर्व ब्रँचेसचे ऑफिसेस जे आहेत ते त्या ठिकाणी मागील 2 महिन्यापासून ऑलरेडी चालू झालेले आहेत. जर आपण बाहेर गावामध्ये असाल आणि तुम्हाला जर तिथून संपर्क करायचा असेल तर संपर्कासाठी फक्त मी आपणास ऑफिसचा एक नंबर देतोय. तो नंबर आपण नोट करा. म्हणजे या ठिकाणी या काळामध्ये सुद्धा आपल्याला उगीच शहरात यायची गरज भासणार नाही. नंबर लिहून घ्या. 8208 8208 975140. पुन्हा एकदा सांगतो 8208 975140. या नंबरवरती आपण संपर्क करू शकता
आणि आपल्या पाल्याशी रिलेटेड कुठलेही प्रश्न आपल्या मनामध्ये असेल तर निश्चितपणे प्रोफेशनलच्या आपण हेल्प घेऊ शकता. जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की आपण आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यक्ती आहात. त्यामुळं बाहेर जरी निगेटिव्हिटी दिसत असेल तरी स्वतःची काळजी घ्या. आपल्या कुटुंबातील ज्या वृद्ध त्या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबामध्ये जे छोटी छोटी मुलं असतील जे आपल्या देशाचं भवितव्य आहे त्यांची सगळ्यांची काळजी घ्या. होप सो मी प्रार्थना करेल की तुम्हाला सर्वांना एक आशादायी आणि लाभदायी अशा प्रकारचं आरोग्य मिळेल एवढीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.